पाठीमागे GPO पोस्ट ऑफिस आहे. तिथून ह्या रोडने सरळ आल्यानंतर जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट हॉलिडे होम आहे ते लागेल. तुम्ही जेव्हा टॅक्सी घेऊन येत आहे, जसं की तुम्ही बसस्टँडला उतरले असेल नसता, स्वतःची गाडी असेल किंवा रेंटवर घेतली असेल, तर त्यांना इथे हॉलिडे होमला यायचं असेल तर एकतर BSNL ऑफिस सांगा जे की जवळ आहे, नाहीतर मग GPO सांगा जे जनरल पोस्ट ऑफिस. त्यापासून हे जे हॉलिडे होम आहे ते खूप जवळ आहे. पायी तुम्ही एक 5 मिनटामध्ये येथे येऊ शकता. समोर जे झाड पाहत आहे आणि जे बिल्डिंग पाहत आहे ते हॉलिडे होम आहे. आता इथे हे जे दिसतंय इथून वरती जायला आपल्याला शिडी आहे. हे आहे वेलकम टू ग्रँड हॉटेल शिमला, CPWD परिवार शिमला. इथून आतमध्ये रस्ता आहे वरती. इकडे आहे हॉटेल. आपण आता इकडे जाणार आहे. इथे एंट्री चालू आहे. इथे एंट्री करून आल्यानंतर सरळ गेल्यानंतर इथेच लेफ्ट साईडला रिसेप्शन सेंटर आहे. हे आहे रिसेप्शन सेंटर. इथे आपल्याला आपली झेरॉक्स द्यायची आहे. आपण चाय घेतल्यानंतर इथून वरती जातो. साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. इथून गेल्यानंतर वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळे नंबर आहेत. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर. एक बिल्डिंगला असे नाव दिले आहेत, केरन ब्लॉक वगैरे. त्यानंतर फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर अशा रूम आहेत राहण्यासाठी. इथे रेस्टॉरंट आहे. जसे रेस्टॉरंटला 23ला रूम अवेलेबल होत्या आणि एक दिवस लवकर आलतो म्हणून ऑनलाईन बुकिंग केलं होतं. त्यांना आज आपण झेरॉक्स नेऊन दिली आहे. इथेच 76 नंबरची रूम होती आपली फर्स्ट फ्लोअरला. आज आपली 75 आहे ह्या ब्लॉकमध्ये. हा ब्लॉक नंबर 2 आहे, किरण ब्लॉक नंबर 2. आता आपण वरती जाऊन रूम पाहूत, रूम कशा असतात ते. त्या वुडनच्या स्टेअर आहेत. ही आपली रूम आहे 76 नंबरची. इथे 2 सोफे आहेत, हँगर आहे कपडे वाळू घालण्यासाठी. इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. रूममध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला हा ड्रेसिंग टेबल दिसेल. त्यानंतर इथे TV आहे, टेबल आहे. इथे एक सोफा आहे, हा एक टेबल आहे. इथे डबल बेड आहे आणि छोटे छोटे टेबल दिले आहेत. हे रूम हीटर दिलेलं आहे. हे 4 बेडरूम रूम आहे. इथून तुम्ही पाहू शकता. सेकंड बेड आहे. इथे पण हीटर वगैरे दिले गेले. हे वॉशरूम आहे, पाणी आहे, गिझर आहे. इथे एकूणच सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या दिल्या गेल्या आहेत. आता आपण ब्रेकफास्टला जातोय. ब्रेकफास्टचा टाईम हा 8 ते 11:15 आहे. हे जे समोर दिसतंय इथून लेफ्ट साईडला आतमध्ये रेस्टॉरंट आहे. इथून आतमध्ये रेस्टॉरंट आहे. इथे लेडीज आणि जेंट्स वॉशरूम आहे. काम चालू आहे अजून इथलं थोडंसं. हे डायनिंग हॉल आहे. हे डायनिंग टेबल आहेत सगळे. डायनिंग आहे. हे एकूणच रेस्टॉरंट आहे. वरती जे छत आहे ते पण वुडनचं आहे. इथे समोर TV आहे. इथे बसायला सोफा सेट आणि टीपॉय पण आहेत. त्याच्यात तुम्ही बसून TV वगैरे बघू शकता.
फाईव्हला हे सूप आहे आणि तुम्ही जर तिथे खालती कॅन्टीनला घेऊन गेलात तर 65 रुपयाला आहे. आणि जर तुम्ही इथे येऊन जर रूममध्ये मागवलं त्यासाठी 10 रुपये पॅकिंगचे एक्स्ट्रा आहेत, म्हणजे 75ला पडते. ह्या हॉलिडे होममध्ये जास्तीत जास्त आपण 5 दिवसासाठी राहू शकतो. तसेच एका सूटसाठी 330 रुपये एवढे चार्जेस आहेत. येथे येण्यासाठी बुकिंग ही तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल, ऑफलाईन काही ऑप्शन नाही. तुम्हाला ऑनलाईन करून त्याची प्रिंटआउट काढून इथे जमा करावे लागेल. मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. दुसऱ्या येणाऱ्या भागामध्ये आपण शिमला शहरामधील जे काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत ते पाहणार आहोत. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.